हरि ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वीं वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवं यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलील जगन्मूल रामं पूर्णधियार्चितम् अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. रामू रನ್ನ ಚಮಕಲ ರಾಮಾಲೆ ಋತು ದೊಳೆದುಕುನು ದೊಳೆ ಎದ್ರದುಕುನು ಅದೃಶ್ಯ ಜಲ ಜಲರಿ दशरथू खई रामाक पळोचकतिर तागेले रमणे दुकून भायर येवन खंय मार्गार बेसला पळय थंयच तो थंय दुकून तागेले दृश्टी रामान चमकलेले वाटेन तूं वच शिवाय दृश्टी म्हाकशे येना. तागेले दोळे दुखून दळदळी उदा देंवता तागेले हृदयांत मिगेल पोतू केदन येता म्हूण म्हळेलें मनास आत्त राम येतलो आत्तां उठान रामा पटोवन धरतलो आत्त येतलो आत्त तागेले रथ दिसतलो हें एक आलोचनेर तो बशील कडेन उठाच्या कना थंयची कुसकून पडला तो कडेर कौसल्य ताका उठान राबच्याक सहाय करतकय हंचाण कौसल्ये हंचाण कैकेयी दोग जने तागेले रामाला एक हाता कौसल्येन धरला रामाला आनेक हाताक कैकेयीन धरला ताका उठान राबयताची जाल्यार कैकेयी पळयल कुडले ताका कोप येता. बस वायट काम करलेली कैकेयी तूं मिगेल हांगा आपोणुका म्हाका तूं बायलय न्हय बंधूय न्हय म्हाका तुका पळोवची इच्छा समीत ना. बस हांव तुका कसलेय संबंद नातिलो केवल आशी 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 राज्य सिंहासन म्हूण सांगून तुगेले कसकी स्वार्था खातीर तूं धर्मू सोडलेली म्हाका तूं नाका तूं कशी धर्मू त्याग केला पळय तशें हांवें तुका त्याग केला म्हूण म्हणटा. तुगेले हात धरतना पाणी ग्रहण करतना अग्नी साक्षी जावन पाणी ग्रहण केलेलं हांवें जाल्यार आजीच्या तेंच अग्नी साक्षी जावन तुका हे लोकां मान न्हय परलोकांतूय हांव त्याग करता म्हाका तूं नाकाची नाका म्हूण म्हणटरच फक्त न्ही भरता न्हय तुगेले हे विशयांत संप्रीत जाल्ले म्हूण जाल्यार ताका खुशी जाल्ले रामा रान्ना पेटयले तो सिंहासनार बसता म्हूण संतोश पावलो म्हण जाल्यार ताकाय म्हाका पिंड तर्पण दिवचे अधिकार ना म्हणटा तो कडेरी कौसल्यक लोकून सोडता तो आपोडू सोणा कैकेयीची पाप ताका धरून घेवन अंतपुरादी कडेन वता. दशरथाक भारी दुख्ख मागिरी तो घुवन राजमार्गांत तागेले रथ चमकलेले दिकडे पळयता 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 ताका मस्त दुख्ख जाता खंय वचून पावनसच्या पुरो कसल जेवच्या पुरो मेगेल रामाले अवस्था म्हूण सांगून मागीर दिसतकय ताका लायकेक हमसतुलिका तलपार न्हिदोच रामू आज रात्री कशी न्हिदतलो ताका न्हिदोवच्याक कसो आसतलें पल्ल्याचे हांतूळ कोरून खंयकी एक रुका कुडको मात्या पंदा दवरून न्हिदत कितकी धुळींत न्हिदत कितकी नेलार न्हिदत कितकी अनाथ तशी जाल्ला कितकी तागेले वस्त तशी जाल्यार जनकरायाली प्रितीची धूव ती मोगाची तिगेले वस्त कशी हें कळल्यार जनकरायो म्हाका क्षमी दितवे धुवेक चरडाल पळयता म्हूण सांगून ताणें म्हाका सून करून दिलेलें न्हय आज हांव मिगेल कर्तव्यांत भ्रश्ट जालें न्हय म्हूण सांगून मागीर ताका दिसता की खंय मिगेले चेडवांक विश्वामित्राल वटू वना वचून अभ्यास केला ताका ते काडू मृगाचे शब्द न्ही आयकून अभ्यास केला मात्र न्ही तांणी हातांत शस्त्र अस्त्र दवरून सुचे सर्व ते काडू प्राणींक तांणी येदूर सितलीची सीतेल रक्षणेक तांणी आसा जाल्यार त्या काडू प्राणीचे भयंकर रडणे आयकून ती कशी आसतली तिका कितली दुख्ख जातलें असल पुरे दिसतरस ताका तो थंय भितर वतरस कशी थंय सांगला अपस्नात ही वारिष्टम प्रविवेश गृहोत्तमम. अपस्नात म्हणजे अपस्नात म्हूण म्हळ्यार रामू अपस्नात म्हणजे केदां अमृत स्नान खंय एक मरण जावन येयल्यार मागीर स्नान करता पळय तशी हांगा
मरण सुतकाचे स्नान करून येयल्यावरी आयला कयतो इत्याक म्हण म्हळ्यार रामू न्ही न्हू राम येत्ता आनी कसं लेक सुतक स्नान केल्ल्या वरी मनांत वरचें शकून नवते म्हूण आमकां दिसलें री हांगा वाल्मिकीले अर्थ कसले म्हण म्हळ्यार आनी ताका रामू पळोवच्या मेळना तागेल्या जिवनांत रामान येतना दशरथ आसना आनी ते वाल्मिकीक गोतस तशी रामान राम तागेले वांट्याक आसुनूय ना नतले बरी पूत वयतो राम जाल्यार दशरथाल मरण लागीशिल्लें देखून पूत आसुनूय ना नतल्या वरी नवे तशी सांगला सगळी अयोध्येक कितली मौन जाला म्हळ्यार मारुकट्टेन तो जन्ना घरा जगलेर जन्ना खंयचेय घरा आंगणा रंगोल घालनी उद्दा पापुणी कसलें ना कितली की घरान तुल जन घर त्याग कोरनु कशी आसा तशी घर ते बी अवस्थेन तूं सोणू रामाल मागशी चमकल्यांची सगळेची अयोध्या अशी आस दशरथाक बेजार जायना मागीर तागेले अयोध्ये कसं अयोध्या ती सुरवेक अयोध्या नगरीचे एक विस्तीर्ण भव्यता ताजे एक संभ्रम सगळे सुरवेचे अध्यायान तूं सांगला पळय सुरवेच कांडांत बालकांडांत आतां ती अयोध्या स्मशान नगरीशी जाल्ला ताका कशी बेजार जावका ताका जोरू दुखता म्हळें वयन दशरथाल मन तशी ताका भारी दुख्खान कसल करचें म्हणजे हांव धर्मू भ्रश्ट केल्लो नवे म्हूण म्हळें तागेलें मनांत ते तरस निर्जनशी जाला ताका सगळी अरमने राम मात्र चमकला राम सीते लक्ष्मण चमकला मागीर पुरे जनसाची जाल्यार पुराय जनाकय दशरथा म्हूण न्ही वरलेल राणयांकय अंतपुरा जनाकय सेवकांकय मंत्रींकय सकट जनाकय सगळी अयोध्या जनशून्य जाल्लेल वरी दिसता चमकलेल राम लक्ष्मण सीते जाल्यार जनशून्य जाल्लेल वरी दिसता कुडले तो म्हणटा आनी हांव हें कैकेयी अंतपुरा वचना म्हाका कौसल्य अंतपुरा व्हरका म्हूण सांगता रामाक दशरथाक कौसल्यले अंतपुराक व्हरताची थंय आयली कुडल्या मंचार पडलो तो दुख्ख ताकाय अस राया पळयलेले कौसल्यकय रायाले अवस्था ताजे नंतर पुताल अवस्था दोनी दुख्ख तिकस तो सांगता कसं न्ही म्हूण म्हळ्यार कौसल्य दशरथाले सांगता कय जाल नवे तुमी एक कैकेयीक तिणें सांगेल कोरनो आनी पळती कशी विचरिष्यसी कैकेयी निर्मुक्तेव ही पन्नगी म्हळ्यार सरपू ते सरपू ताजी चर्म चमकल कुडले भारी चुरकू जाता कय ते तशी आनी ती चुरकू जावन सगळीची राज्य तेगे अरमनेंत भोंवची आसली एक योग तुमी तिका दिल्ली न्हय ती अदृश्टवंते आनी की ती चर्म सोण पोरे म्हणटाची सर्पाचे बैचे आंगा चर्म चोण गेलेले सरपशी आनी की क्रूर जती आनी की भीत दित पुराय जनांक रामाक कसं खातीर तुमी रान्ना पेटोक आशिल्ले भरताक राज्य दिवे तशें आमकां म्हणली वे तुमी भरता राज्य दिवचे खातीर रामाक कसले रान्ना पेटयले मिगेल राम मिगेल ओटो आसतशील न्हय तो भरताल सेवक जावन राबले रे व्हडणे मिगेल दोळ्या येद्राक आसतशील न्हय नाका रामाक अरमनेन तूं हक्कू ना म्हळें जाल्यार तो हेंचे नगरांत तूं खंय की कसं की रितीर जीवन करतशील न्हय तशी मिगेले दोळे येद्रा केन्नाय जाल्यार हांव रामा पळोवका म्हणटन पळयत आशिल्लें तूं खंय पेटयली हे रामाक मिगेल रामाक ती सुकुमारी जावन आशिल्ली सीतेक खंयची एक कश्टा पेटयले रान्नांत कसो दुख्खच म्हूण तुका गोतना मे जाल्यार कसलेय गोतना नातिल ते 3 चेडवांक कैकेयीक खूश करचे खातीर रान्ना पेटयले न्हू तांगेले अवस्थे कसो न्ही कशी फलमूल खावची तांणी हांगा मृश्टान्न जेवण करतले आनी सीतेले लक्ष्मणाल ओट ओपास रामान येतना वांचून आसतले म्हाका कितले दुख्ख दिल्ली तुमी म्हूण सांगून ती नानाव रिती दुर्विता कोणाक दशरथाक ती ताकाय दुख्खस्वय ताजी मध्येन तूं ही बाई मस्त रितीरी दुख्ख करतरस रामुना तुगेल निमती ना म्हूण म्हणलेली रितीरी ती उलयता दशरथाक आनी की दुख्ख जातरस सुमित्रे कौसल्यक समाधान सांगता सुमित्रे सांगता की म्हळ्यार रामू स्वतः आनंद परिपूर्ण म्हणटाची तुकी कसं दुख्ख केलें रे हांगा जाल्लें रामू तागेले इतल्याक संतोश आरासो म्हूण देवाले माग शिवाय तूं हांगा दुख्ख करून कसं प्रयोजन करचें आस पळय तूं ते दशरथ चांगूची तुका गोतना नातील कांय न्ही सत्यवादी रायो तो सगळेची इक्ष्वाकू वंशांत नांव पावील रायो आमगेलो दशरथ
आमगेल आमगेल बामूण म्हूण सांगचें न्ही, ताका कितलें नांव आशिल्लें म्हूण गोतच न्हय तागेल नाम वायट जेवच्यानच मळकतीर न्हय सत्यवचन रामू अन्नाल उत्तर पट्टी जेवच्यानच अन्नाक मुखारसून दोश येवच्यानच कोण इंद करच्यानच म्हूण सांगून राज्य सोडचें मुकलो तागेल धर्म ताण पालन केला, दशरथान तागेल धर्म पालन केला. तशें तूं मस्त दुःख भोगच्यानच सुरेख दशरथ मस्त दुःख भोगतरस तूं आनीकी ताका अशी प्रेमाक्षी उलयला रे आनीकी दुःख जाता न्हय आनी रामाल विशया कसलें चिंतन करूं नका. पुण्य कर्म करतल जनाक लोकांत केन्नाय किर्तेस रामू भारी किर्तीशाली जाता. लोकांत कितली किर्ती मेळटा तितले काळ तो स्वर्गांत आसता म्हणटन ताका स्वर्ग सुखय अनायास जेवन मेळटा. तशें तूं कसलेची दुःख करूं नका. कोण अपवित्र की अशौच जन की तशी तांकां मात्र केन्नाय दुःख जेवचें जाल्यार आमगेल रामू श्रेश्ठाती श्रेश्ठ जल्ल देखून ताका थंय दुःख आसना. तूं कसलेची दुःख करूं नका आनी थंय कसलें तांकां कश्ट जातले म्हणून लेखूं नका. इत्याक म्हळ्यार भूक जातले म्हणून लेखूं नका. इत्याक म्हळ्यार बला ती बला विद्य तांकां विश्वामित्रान दिल्लें तुका उडगासच न्हय म्हणटना तांकां तांणी भूक कसलेय जायना वनवासान तूं मात्र न्ही तांकां खंयचे क्रूर प्राणी निमती जेवो राक्षसा निमती जेवो तांकां कसलेची बाद जायना म्हूण सांगून इत्याक म्हळ्यार विश्वामित्रान ती उडगास करता कसलें म्हळ्यार विश्वामित्रान सुबाहूक रामाल निमती ताणें हत जेवचें म्हूण सांगिल्लें अस्त्रोपदेश केलेले वय तशी त्या पुरय ती उडगास करतरस खंय आसो आमगेल राम स्वंत अरमनेन तो आशिल्लो तितले संतोशारी तो आसता. तशें तूं कसलेची रामाल विशयान तूं चिंत करूनच कौसल्ये दशरथाक तूं मस्त दुःख येवचें तशी करूनच तो सुरवेकाची मनान मस्त कुंदवला आपणान वायट केल्लें म्हूण सांगून आनीकी आमी दोग जाणांनी दुःख भोगली म्हूण जाल्यार तो आनीकी कुसकता. तूं कांय दुःख करूं नका, कांय बेजार करूं नका. 14 वर्स गडी भितर जावन रामूय लक्ष्मणूय सीतेल वट हांगा येताची तूं म्हणली न्हय हांव ताणें वतय वंत की ना म्हूण कांय ना. तूं वंत मात्र न्ही ताका पटोवन धरता ताका मोग कर तूं म्हणून ती सांगतना कौसल्यलें दुःख स्वल्प मटाचें निवारण जालें. हांच्यान रामचंद्राल माक्षी चमकलेले पौर जन आसा पळय ते अरमनेचे तांणी रामाल रथामाक्षी चमकलीची जाल्यार कितलीकी जन मंत्री जनान तशी वच्चानच वपास कोण घुवन येवका निमर्ती तेपीच्या बलात सुहृदर्मिण राजाने नैव ते संयमर्तंत रामस्य अनुगतारथम कोण वापास घुवन येवका आसता की तांगेल माक्षी तांकां सोडचे खातीर मस्त दूर ते वचनच ते अपशकून जाता म्हूण सांगिल्लें आसतना प्रजा वर्ग रामावयचे मोगन ते मंत्रीनांनी सांगिल्लें आयकना नाशी वतर सत्तानी तितलो प्रितीचे तो जाल्यार प्रजा वर्ग वत्ताची थंय रामाले मागतरसाचे रामा घुवन यो तो घुवनची सोण मेगेलान्नान सांगिल्लें बद्द करचे खातीर हांव वच्चू का तुमी वचाची तो सांगतरस पळय तुमकां मेगेल वयर मस्त प्रिती आसा म्हाका गोतस हीच प्रिती तुमी आनी भरताकय कोरका म्हूण सांगता. आनी भरतूय चांगू तो हांव कशी कौसल्येला आनंद वर्धन करता की तशी भरतू कैकेयीक आनंद दितलो. तशें तागेले संतोशा खातीर तुमी पुराय जनान ताका समजावन आसूं का ताणें राय जातना ताका अनुकूलकर जावन आसूं का त्या वेळार तोवय तुमगेले इश्ट हित सकट पळोवन तुमकां कोरका जाल्यार पुरे तो करता. मेगेला पशी प्रायेन ಸ್ವಲ್ಪ सानू जाल्यार ज्ञान चड भारी मोवाळ एक हृदय तागेलें करूण आशिल्लो आनी मेगेला पशी चड पराक्रम आशिल्लो. तशें तुमी तागेले रक्षणेन तूं संतोशार आसताची बस ताका रायाल सर्व गूण आसा वचात तुमी ताका रायाल सर्व गूण आशिल्ले देखून न्हय दशरथान आलोचन करून ताका युवराय करता म्हळेलें. आत्तां दशरथ तूं राय जाल्यार देखून ही राजाज्ञा हांवय दशरथाल पौरू तुमी दशरथाल अयोध्यावासी पौर म्हणटना दशरथान सांगिल्लें तशी आमी आयकूंक जाता. बच्या थंय राय कितली दुःख भोगतरस की
वच्या ताका संतोष करायचे थंयचे वच्याचे म्हूण सांगून तो वपास वपास जनांक सांगतरस वच्चुका वच्चुका म्हणून जाल्यार कितलीकी वृद्ध द्विज जनय ब्राह्मणय रामाल मागशीची वत्तरसच काही आणि त्यांनी कितलीकी जनां राम आणि पुरा पुरा येवचे म्हूण म्हणटना मानतारे ಸ್ವಲ್ಪ जन रामाले एक उतरा मर्याद दिवका म्हूण सांगून तांणी राबताची आनी घोड्याक सांगताच की जाग्रतेर बऱ्याची आमगेल रामाक ताका कसली कश्ट जावच्या नज म्हूण सांगून आनी सांगता की सर्व प्राणींकय श्रवण करची शक्ती आसा जाल्यार घोड्यांक चडच म्हणटा तशें तुमी आमी सांगिल्लें सम आयकुका म्हणनी सांगताची कडेरी मागिरी वृद्ध जन राबून रडताची तांकां वपास वस म्हणला रामा एक पण तांकां वपास पेटुका म्हूण सांगून राम रथाद अवततार रथार दुखून देवलकय आनी आनी रथार दुख तांणी येवचे नाका म्हूण सांगून आनी हांव चमकून वता म्हूण सांगून वग्गी हेज्ज दवरून तांणी तीग जनी चमकून वत्तर आसा इत्याक तशें केली ताणें म्हूण म्हळ्यार कितलीकी वृद्ध जन रामाल रथा मागशी धांवन येता तांकां धांवचें जायना रडताच की तांणी तशी हांकां वापस वस म्हळ्यार कांय वचनाची चमकून येवची सोणाची हांव रथारी भारी बेगारे तांणी धांवन धांवन कसल्याक मळकतीर रथ थंयचेर राबून वो चमकून वतरस कडेरी राम रथार दुखून देवील पळोवन एक पण संतोश जालो तांकां आनी तो तसले रे खंयकी गूण अयोध्येत दिसता जाल्यार राम राना दिकान वता जाल्यार चमकून वता तांकां भारी दूख जाता इत्याक वपास राना दिकान वता म्हूण वपास तांणी तागेल मागशी चमकलीची तेदना तांणी सांगताच की तांणी तुमी गूण वचुका म्हूण सांगता तांणी सांगताची ना ना येदोळ तरी आमी अग्निहोत्र यज्ञ याग वेद मंत्र सकट तांतूय आसक्ती दवरनाशिल्ले आनी कसं जाल्यार तुगेल मागशी आमी येवचें म्हूण दृढ निर्धार केला तशें तुगेल ओटो आमी येताची म्हूण सांगून तांणी सांगता काय मागीर आमी येवच्या नज म्हूण जाल्यार तांणी सांगताची हंस शुक्ल शिरोरुहय पळय आमगेल केस हंस शुक्ल म्हळ्यार हंसाचे धव हे न्हय हंसाचे बण्ण तशी धवो धवो जाला म्हळ्यार तितले मानतार जाल्यार तांणी जाल्यार शिरोबी निभृताता चार महीपतन पामसुले तुका माती बागसून आमी तुगेल चरणार माती दवरताची तूं घेवन यो म्हळ्यार पांय पडता तुका वापस तूं घेवन यो म्हण तशी सांगताची कळ्ळें आतां हांगा एक आमकां दिसता ब्राह्मण पट्टाभिषक्त जायना नातील क्षत्रियाक तांणी नमस्कार करूनच पट्टाभिषिक्त जाल्यार राय म्हळ्यार प्रत्यक्ष देवता म्हणटात तेदन ब्राह्मणान ताका नमस्कार करीत आतां ताका पट्टाभिषेक जायनी युवराज पट्टाभिषेकय जायनी म्हणटना तांणी कसल्याक चरण कमलाक पांय पडताचे म्हूण म्हणलें म्हूण जाल्यार हांगा रामावतार केलेलो परमात्मूची त्या चमकलेल ब्राह्मणांक ह्या पुरे गोत आशिल्ली देखून तांणी नमस्कार करता म्हळ्यार नमस्कार केल्लो तशी अन्य कसं म्हूण म्हळ्यार रामाल निमती कसले अनुग्रहा खातीर अपेक्षे खातीर केल्लो नमस्कार न्हय तो रामान वापस येवका म्हूण ताका समाधान करच्याक तांणी केल्लो नमस्कार तो म्हणटना दशरथान कैकेयी तशी न्हय एक पंत रामा सोडी घोसाय बिणे म्हूण सांगून नमस्कार केल्लो तशी आत्तां ब्राह्मण पुरय ताका नमस्कार करताय वापस यो म्हूण सांगताची पण सांगता तांणी आमी सांगिल्ली बरी पक्षी सांगताची पर्वत सांगताची वृक्ष सांगताची सर्वय सांगता रसाची तूं वापस अयोध्ये वस म्हूण तशी यो म्हूण म्हणटना ते भितर तमसा न्हय मेळ्ळें आत्तां रामाले वेग उणी जाले वैबे सुमंत्रूय कसं करता रथात विमुच्य श्रांतान हयान संपरिवर्तीय शीघ्रम रथार दुखून सुमंत्रूय देवलकय ते तमसा न्हंयची उदका लागीं ताणें पुरे घोड्याक न्ही व्हेल्ले तांगेल्या आंगार उदक घाल्लें आनी उदक पिवच्याक तांकां व्हेल्लें आनी न्हंयची तिरार जाय जाल्यार तण आसता ते खावोची म्हूण सोडलें आतां काळोख जातना आजी हांगाची विश्राम कोरया म्हणून राम सांगता सर्व पौरय थंयची सुत्तू राबता एकल्यांकय भुकेक कसले येसवे पडटा कांय ना सीतेल्याक आनी लक्ष्मणाले सांगतकय कसं न्ही म्हणून हें सुरवेचे वनवासाची रात्री आमकां देव बरें करतलो तशी आनी लक्ष्मणाले सांगता सीतेल रक्षण वनवासांत कशें करचें म्हूण कसलेय दुख्ख भोगचें नाका तुवें सीते आमगेल जबाबदारी तिका कशी पळोवचें म्हूण सांगून कसलेय दुख्ख भोगचें नाका पुराय चंदायेर जाता आनी आमी अन्नाले अम्माले सगळे विशय उडगास करून दुख्ख भोगूना
तांणी थंय असला रे सुकार सोची म्हूण सांगून आमी लेकू का म्हणून लक्ष्मणाला सांगता आनी सांगता की आजी हांव उपास करता कळ्ळें म्हाका तमसा न्हंयचे उदक मात्र तीर्थोपवास म्हणटाचे खाली तीर्थाचे उदक पिवचे तशी हांव तीर्थोपवास करता म्हूण म्हणटा न्हिचावन कसलेक म्हूण म्हणल्यार एक पुत्र धर्म यो पुत्राक बापूसू आनी मरण पावता म्हणून मरणासन जाल्ला म्हणून कळ्ळी नंतर पुतान उपास करूं असं काही धर्म प्रकार तशी हांगा दशरथू ಸ್ವಲ್ಪ काळ मात्र जीवन तेसता म्हणून रामा कळलेलं दिकून तीर्थोपवास तो करता म्हणून सांगून हांगा आचार्य मध्व सांगताचे लक्ष्मणा सांगले सुमंत्राकय सांगले तूं गोड्याक आनी जाग्रतेर पळय म्हणून सुमंत्राकय सांगले सुमंत्रू गोड्याक पळय तांगेले तणांनी खावचे तरी बांदिता आनी रामाला येता थंय रामू रात्रीचे म्हळ्यार सांजवेळाचे संध्या वंदनांनी जावन रात्रीला गेला रात्री म्हळ्यार आमकां पळय 12 गंटू थंय रात्री जायना नातल्या तेदना सूर्यास्तमान जावन ಸ್ವಲ್ಪ वेळान तांणी न्हिदोचे ब्राह्मी मुहूर्ताक उठाचे त्या वेळाक राम आनी न्हिदो कानवे म्हूण म्हणटना लक्ष्मण आनी सुमंत्र कोण तांकां न्हिदोच्या एक लायक जागो सोदिताची आनी सर्व पाल्ले ओट्ट कोरून हाडता खंय तांणी आनी एक तुळशी कोरून सीतेक आनी रामा ताजेर न्हिदे म्हूण म्हणटाची रामाक श्रांत जाल्ला तो ताका निद्दल कोडले न्हीद पडली की सुमंत्र आनी लक्ष्मण कोरून रामाल विशय गुणगान करत रसची सगळे रात्री लक्ष्मण सुमंत्र निद्दनीची अरुणोदय जाले म्हळ्यार ब्राह्मी मुहूर्त जाल्ली कुडले ಸ್ವಲ್ಪ वेळान तांबडसाण येता अरुण हे अरुणालय संपातील काणेनी मस्तपण तुम्ही ऐकल्याची अरुण संपातील अण्णा ताणे तपस्या कोरून सूर्याल रथाचे सारथी जावचे तशी सूर्यान येतना सुरवे तांबडसाण येवचे अरुणोदय म्हणटा मागीर सूर्योदय जावचे म्हणून म्हणटात तशी अरुणोदय वेळ आयलो रामू ते दुसू रात्रीक तमासा नदी न्हिदलो उठायलो उठान ते ब्राह्मी मुहूर्ता वेळ न काळोख लक्ष्मणाले सांगता काही पळय तांगेल घरा विशयान तू समीत आसक्ती दाखयनाशी आमगेल लोट रान्ना येता म्हणून बायसोर न्हयल्यांची कसले चिंतनाशी सुकारे न्हिदल्यांची पळय इतका म्हळ्यार आमी रामाल वट वचचे म्हणून म्हळ्यार दृढ निर्धार केला जाल्यार हांगेल बायल चेडूं पुराय थंय आसची तांकां सोण हांनी आमगेल वट येवचे समने जाल्यार आमी अयोध्येक घुवन वचनाची म्हणटना तांणी घुवन वचनाची तांगेल निर्धार तांणी सोणाची म्हूण म्हाका दिसता रस तशें हांव न्हू आनी न्हिदोन वचची आमी वग्गी रथ चोवन वग्गी आंग दुखून वोचा म्हूण म्हणटरस आनी केन्नाय न्हय हांनी आमगेलो वटू वनांत सुका जाता वनवास कोरका जाता रुका पंदा न्हिदोका जाता नाका नाका तांगेल जबाबदार तांकांच केन्नाय कसं न्हय म्हळ्यार पौरजनांक राजकुमारान राखचे राजकुमारांक कसं कितें इश्ट जाता म्हूण पौरजनान तें दुख्ख भोगच्यानच आमी रायांनी तांगेले कसं की दुख्ख पौराल वयर घालूनच तशें आमी वचा हांगा दुखून म्हणटना लक्ष्मणूय सांगता वै रामा म्हाकाय तेंचे संबंद दिसता वगवगी रथ चोडया आमी वचा तेदना राम सुमंत्रा सांगता काही हे सुमंत्रा गोड्याक बांदी जाल्यार तितले बगी हांगा दुखून वचुका ह्या जनान उठच पशी फुडें आमी वचुका सुतः तथा संत्वरितः चंदनम तैः हयोत्तमेः तो वग्गी ते श्रांत जावन आशिल्ले गोडे पुराय विश्रांती बोगल्यांची वग्गी तो रथाक बांदीत खंय आनी घेवन तो वचा रामा वचा म्हूण म्हणटा तशी सर्व तांणी रथारे चोवन तांणी मुखार वता रसची तमसा न्हय त्या रथारी बैसून तांणी दांटवत रसची मागीर थंय दुखून तांकां वपास वाट मेळटा आनी तो सुमंत्राला सांगता सुमंत्रा हांगा थंय मात्र आमगेलें न्ही तुमगेलें एक वट वचचें भाग्य आशिल्लें आनी तूं अयोध्या पट्टणाक वचुका थंय वचून अन्नाल विशयांत तूं जाग्रत कोरका वस रथ सुरवेक उत्तर दिकाळ घेवन वस वपास रथ गुंडाई थंयची जनांक हांव खंयच्या दिक्काक चमकला म्हणून रथा चक्रा वाट पळोवन येतीत तशें हांव न्हू वाट चुक्कोन वचुका तुवें म्हूण म्हणटना जायत म्हणटा सुमंत्र तशी करता आनी सुरवेक ते तितली सांगता नाय कशी म्हूण म्हळ्यार रथार चडचे पशी फुडें रथ एक पंत सुमंत्र विंगड वाट्यान व्हरून खंयकी व्हरून रबयता मागीर वपास गुंडान हेकड घेवन येवन रामा घेवन ताणें वचचें तशी
पळीतन रतू उत्तराचे दिक्का व तशी दिसला रे दक्षिणा दिक्कान तो रतू चमकला तांगे सकाळ उठान पळीताची रामू नानशी भारी दुःख जत तांका सुत्तू पळीताची रथा चक्र ह्याकडे येस त्याकडे येस काही दुखून चमकला म्हणून कळना नशी बारी दुःख जता लेखता कहतानी इतली मटा न्हीद पडली आमगेल न्हिदेक धिक्खार असो या न्हिदे निमते आमी बुद्धी भ्रश्ट जाल्लींच मू आनी राम आमकां सोण चमकल मू आमकां सोण कशी चमकल रामू एक रितीर ताण आमकां मोस केल्या बरी जाय न्ही मे आमी तागे लोट येता म्हणलेलें आसतना सोण चमकल न्ही मे मागीर सल्पजन समाधान करता की आमी दुःख भोगचें ताका पडोवचें जायना ताचे खातीर न्हू राम म्हणचें तशें न्हू आमकां सोण चमकलात केलो जन म्हणटाच की संती शुष्काणी काष्टांनी प्रभुतांनी महांतीच्या पळ हांगा मस्त सुकील राखोड आसा आमी वट्ट कोरून ताका उजो प्रयोपवेश कोरया म्हूण तेदना नैनतलारी आम्ही नगरा वचून आमगेल बायल चेडवांक बरलेल पवरांक कसं सांगचे तांणी लेखलां आमकां शिपणी आमी रामाला मन वलसान ताका घेवन येताची म्हणून आतां रामू आमकां सोण चमकलो ताका ताणें नानशी आमी अयोध्या नगरी चमकल म्हणजे रे स्त्री वृद्ध चेडूं परी आमकां दिखार गलीश नांची पळय तशें चावन आमी त्या नगरा वच्चें नाका हांगाच आमी प्रायोपवेश कोरया म्हणून केलो जन एक तांकां मार्ग दिसता तर तो मार्गानुसारेण गत्वा किंचित क्षणम पुन्हा हांगा रथ चमकलो मार्ग दिसता हांच्यान राम चमकला पळया पळया वचून वचून कितली मुखार चमकल्यार मध्येंत तो मार्गो रथा चक्राचे गुर्तू मागीर दिसय न्ही तांकां कसं करचें म्हूण सांगून आनी कसं करचें आमकां हे मटा दुख्ख जतरस न्हय म्हूण सांगून पुराय जने आईल वाटेनची कसं करचें म्हूण कळनाशी अयोध्या नगरीक गून वचेची सम्म म्हूण म्हळ्यार निर्धार करून वतरस तांणी तांकां दिसता कसं न्ही म्हूण म्हळ्यार आनी अयोध्या नगरी रामान नातील त्या नगरी कशी दिसतले चंद्र नानतील आकाशशी उदानानातील समुद्रशी दिसता कितकी असं लेख उपमा अलंकार चंद्रहीनम इव आकाशम तोयहीनम इवारणमम आमकां तशी दिसता कितकी अयोध्या नगर कशी वचून थंय रावचें आमी म्हणून आनी तांकां दुख्ख जालां भारी निरुत्साह जाल्ल्यांची वचून तांगेलें संपत्त सुचे घरा वचून पावल्यार तांकां संतोश ना तशी जत्ता आमकां म्हूण म्हळ्यार दुख्ख वापस घुवन आयल्यांची बायल चेडूं धांवन येताची राम येयल मागीर तांणी सांगता ना राम आमकां सोणू चमकलो पुराय जन वट्ट बैसून रडताच खंयचे अयोध्या नगरींत उत्साह ना संतोष ना खंयचे व्यापारी ना तांगेले आंगडी बागील काणी काही भायरी सांत घालून बशिल्ले व्यापारी व्यार करच्यांत तांकां आसक्ती ना खंयचे घरांत उज्ज जळणी अन्न खायनी तांणी तशी अशी 2 दिसूय उपाशी जाल्लींची जन पुराय तशी तितली दुख्ख भक्तरसाची मागीर अंचाण बायलो गून येयल बामणांक सांगता किम नु देशाग्रहंकारे किम दारे ही किम धने नवा रामाक पळयना नतलरी आमकां घर कसल्याक कसले येपरे कसल्याक म्हळ्यार दुख्ख जत्ता आमकां सूख कसल्याक भोग कसल्याक म्हणून म्हणटर मागीर कितली की बायल मनशी पुरे म्हणटा हे खंयची येयल बुद्धी निमती राम चमकलो ताणनातील नगरांत आमी कशें रावचें ताजे नंतर पक्कनी कैकेयीची राज्यभार करता म्हण जाल्यार धर्मिश्टी न्हय ती धर्मभ्रश्ट जाल्या म्हणटना हे सगळे राज्य धर्मभ्रश्ट जाता त्या वेळा आमी हांगा जीवन करचें कसलें केवल राज्य संपत्ता खातीर बामणाक त्याग केलेली कैकेयी ती कोणाकय त्याग करनाशी सोडतवे ती सगळे कुल कळंक केल्ली आमकां कळंक करनाशी सोडतवे ती कैकेयी राज्यांत आमी कुली कोरून जीवन करच्याकय खुश ना आमकां आमगेल चेडवां वयरी पुत्रई रपी शपामहे चेडवाल वयरी आण कोरून सांगताची तस्सले कैकेयीला आश्रय आमकां नाका आमी हांगा दुखून वचा खंय दूर देशा वचून राबुया हे राज्याक आनी उपद्रव चड जाता जन निराश्रीत जाताची अराजकत जाता कैकेयी निमती सर्व अयोध्या नाश जाता राम चमकल की आनी दशरथ वंत म्हूण लेखलावे ताण मेल्ली कुडले कैकेयी सिंहासन तिगेल्या हातांत घेता तशें चावन आमी हांगा रावचें नाका आमी हांगा दुखून सिदा वचा म्हूण सांगून तांणी म्हणटाची तशी रामाले लक्ष्मणाले सीतेले सकडी उडगास करतरसची त्याच सांगलें सगळे अयोध्या स्तब्ध जाला व्यारो ना अग्निहोत्र ना सेव ना रांदप ना जेवण ना कसली ना तशी केन्नाय रात्री जाल्ली कुडले थंय चौकांत
संगीत नाट्य ತಂಗೆ ನಮ್ಮನೆ ಆನಂದ रात्री जेली कुठले जनानं घरा तांगेले काम पुरे जली नंतर एक घडी त्या पुरे तंग गेले चौक म्हळ्यार 4 मार्ग मेळचे कडेन जेवचे ते संगीत नृत्य सगळे पळोवन मागीर घरा वचून न्हिदोवचे. आज कसले ना उत्साहू ना सगळेची अयोध्या नगर स्तब्ध जाला. तशी रामू चमकल नंतर ते अयोध्या नगर कशें असता म्हणलेलें पायच्या दिसा आमी पळया. आजी सांगील सरभई परमात्माले गुरुमुख्य प्राणाल चरणारविंदा समर्पण करता. कायेन मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.